नाशिकमधील देवळाली कॅम्प येथे दिनांक 24/1/2025 रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान 116 इन्फंट्री बटालियन देवळाली कॅम्प परिसरात मृत अवस्थेत बिबट्या आढळून आल्याचं समोर आलंय. सदर वन्य प्राणी बिबट नर जातीचा अंदाजे वर्ष 7 ते 8 महिने मृत अवस्थेत आढळून आल्याची माहिती वन विभागाला कळविली असता वन विभागाचे अधिकारी सुमित निर्मळ, विजय सिंग पाटील, राजेंद्र ठाकरे, सोमनाथ निंबेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय. सदर घटना ही मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. 2 बिबट्यांच्या झुंजीत जखमी होऊन सदर बिबट मृत झाला असावा व त्यानंतर इतर प्राण्यांनी त्याची पाठ व मानेकडील भाग खाल्ल्याचे पशुधन विकास अधिकारी नाशिक यांनी शवविच्छेदनानंतर सांगितले. तसेच सदर बिबट्याचे इतर अवयव, नखे, दात, मिशा इत्यादी सुस्थितीत असल्याचं निदर्शनास आले. त्यानंतर वन्य प्राणी उपचार केंद्र म्हसरूळ येथे माननीय सहाय्यक वन संरक्षण नाशिक पश्चिम व वन परिक्षेत्र अधिकारी नाशिक यांचे समक्ष सदर बिबट्याचे पूर्णपणे दहन करण्यात आले. बिबट्याच्या मृत्यूमुळे वन खात्याने दखल घेतली असून असे प्रकार घडणार नाही याबाबत खात्याकडून विशेष काळजी घेतली जाणार असल्याचं अधिकारी वर्गाने सांगितलंय. एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प.